मॅगडी आलो शेवटी मॅगडी आपण किती तास फिरतो संकल्प? 4 तास झाले. एकही रेस्टॉरंट खाली नाही भेटलं आम्हाला अजूनपर्यंत. रेस्टॉरंट खाली भेटलं. मॅगडी आलो शेवटी मॅगडी मध्ये पण कोण नाही आज. दे बा. ते तुम्ही क्लिप बघितल्या त्या क्लिप रात्रीच्या होत्या, म्हणजे काल रात्रीच्या. काल आम्ही संडे होता म्हणून आम्ही विचार केला की बाहेर जाऊ. खूप दिवसांनी बाहेर जायचा विचार केलेला की चला थोडंसं बाहेर जाऊन माइंड फ्रेश करू. म्हणून आम्ही विचार केला चला पार्कामध्ये जाऊया. पार्कामध्ये आपल्याला काहीतरी भेटेल आणि कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जेवूया आणि खाऊया आणि गपचूप रिटर्न येऊया. तर आम्ही तुम्हाला विश्वास नाही पटणार, आम्ही काल लिटरली घरातनं 6:30 वाजता काहीतरी निघलेलो. आम्हाला 10:30 11 वाजले तरी कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये आम्हाला जेवायला भेटलं नाही. म्हणजे ते कालचा दिवस इतका घाणेरडा होता आणि इतका कालचा दिवस एवढा फ्रस्ट्रेटिंग होता ना गाईस, काय सांगायचं. एवढं ट्रॅफिक वगैरे होतं. म्हणजे असं वाटलं की आज संडे आहे, पण सगळ्यांना आजच बाहेर जायचं होतं. म्हणजे आमच्यासोबत सगळे बाहेर पडलेले. कारण कुठल्या पण रेस्टॉरंटमध्ये जा 1-1 तासाची वेटिंग होती. 1-1 तास म्हणजे बापरे! आम्ही इतके फ्रस्ट्रेट झालेलो. आम्ही मॅगडीमध्ये पण गेलो. मॅगडीवालेमध्ये पूर्ण जागा फुल. वरती गेलो, पूर्ण फुल. शेवटी विचार केला तर तात्पुरता पोटाला थोडासा आराम भेटेल म्हणून फ्रेंच फ्राईज घेऊया. खाली आलो. टेकअवेची ऑर्डर असते ना, तिकडे घ्यायला आलो. तिकडे पण माणूस नाही, कोण नाही. आम्ही म्हणजे असं कंप्लेंट केली की खाली कोणच नाही ऑर्डर घ्यायला. ते लोकं बोलले नाही की आज संडे खूप जास्त क्राऊड आहे. तर तुम्हाला ऑनलाईन वगैरे म्हणजे ऑनलाईन ॲपवरून तुम्हाला ऑर्डर घ्यायला लागेल. म्हटलं त्याच्यामध्ये पण परत 1 तास जाणार. मग शेवटी आधीच एका ठिकाणी आम्ही नंबर लावलेला. तिथं 45 मिनिट्सचं आमचं म्हणजे सांगितलेलं की 45 मिनिट्समध्ये जागा खाली होईल. तर शेवटी गपचूप एका तेच रेस्टॉरंटमध्ये गेलो चायनीज खायला. चायनीज खाल्लं आणि गपचूप रिटर्न आलो. म्हणजे ते एवढं घाणेरडं फ्रस्ट्रेटिंग होतंय की एकतर तुम्हाला लघवीला पण आली, जोराची सुसू पण लागली आहे आणि ट्रॅफिक पण आहे. त्या 100 वेळा गाडी पण उडते रस्त्यांच्या खड्ड्यामुळं ऑब्व्हियसली आणि खायला भेटत नाही. मी दुपारी अक्षरशः एका चपातीवर होते. दुपारी 1-1:30 वाजता मी खाली गेलो. त्याच्यानंतर मी सरळ रात्री 11 वाजता जेवले. म्हणजे माझी फ्रस्ट्रेटिंग लेवल किती हाय झाली असेल की मला काहीतरी खायचंय पोटामध्ये, पण मला काहीही भेटलं नाही. म्हणजे इतका घाणेरडा सीन माझ्या आयुष्यात कधीच नाही झाला. म्हणजे खाण्याच्या बाबतीत. तर मी खाण्याच्या बाबतीत खूप लक्की. मला खायला नेहमी कुठं ना कुठं काही ना काही चांगलं भेटत. बट असं पहिल्यांदा झालं की आपल्या शहरात आपल्याला काही खायला भेटलं नाही. म्हणजे आम्ही जे फक्त राउंड मारायला येतो आणि आज विचार केला चला आता खाऊन जाऊया. पण ते वेटिंग ऐकून ना कंटाळा आलेला. अक्षरशः कंटाळा आलेला. त्याच्यानंतर मी डायरेक्ट आता व्लॉग चालू केलाय. किती वाजले? 3:30 वाजले. घड्याळ माझा अर्धा तास पुढे. डायरेक्ट आता व्लॉग चालू केला. म्हणजे एवढं वैताग आलेला ना मला इतका एकेकाला पकडून मारू वाटत होतं मला. ठीक आहे जाऊ दे. काय सांगायचं? असं कॅमेरा अँगल बघा बरोबर आहे. अजून पण मला नॉलेज नाही कॅमेरा बघा संडास दिसत. अजून पण मला नॉलेज नाही की कॅमेरा अँगल कसा पकडायचा. मी आता आरशामध्ये बघते कॅमेरा अँगल की कॅमेरा कसा पकडला की चांगला दिसेल, लांब पकडला तर दिसेल असं. असं कॅमेरा अँगल असा पकडावा लागेल असं वाटतंय मला. पण हे नाही यांनी खूप हात दुखतोय यार, माझा हात दुखतोय याने. मला नाही जमत असं पकडायला. असं वाटतं हात दुखायला लागलाय माझा. म्हणजे दुखायच्या आधीच असं वाटायला लागतं की माझा हात दुखते. मला एक सजेशन करा की मला वजन कमी करायचं. मी 2024 मध्ये ना मस्त वजन कमी केलं होतं. म्हणजे ना मी ॲपल सायडर व्हिनेगर प्यायला चालू केलेलं. त्याच्यामुळं मला काय होतं माहिती का, मला क्रेविंगच व्हायची नाही ॲपल सायडर व्हिनेगर पिल्यानंतर. म्हणजे मी जिथं 2 चपाती खायची आहे ना, तिकडे मी अर्धी 1 वर चपातीवर आलेले. आणि माझ्या जेवणाच्या म्हणजे संध्याकाळी मी 8 वाजता जेवले ना, तर डायरेक्ट मी दुपारी ना 1-1 वाजता जेवत होते.
म्हणजे जेवणाच्या गॅपमध्ये एवढा डिस्टन्स आहे, 17-17, 18 तास माझं गॅप होत होता आणि त्याच्यामुळं ना माझं तुम्हाला विश्वास पटणार नाही, तेव्हा माझं वजन ना जवळजवळ ना 57 होतं तेव्हा माझं वजन, आणि डायरेक्ट मी 50 वर 49 वर अशा याच्यावर आलो. 7-8 किलो वजन माझं फक्त ॲपल सायडर विनेगर पिऊन कमी झालेलं. आता पण मी आणलंय, पण मी पित नाही, कारण ना लास्ट टाइम कसं झालेलं, मी जेव्हा ॲपल सायडर विनेगर प्यायला चालू केलं होतं ना, तेव्हा ना माझे दात आहे ना त्या साईडला काळा 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 म्हणजे खराब व्हायला लागलेले, ते कारण ते ऍसिडिक असतं ना, त्याने दात खराब होतात, म्हणून मी प्यायचंच बंद केलं. मी आता पण चालू केलं, पण मी कधी पिते कधी नाही पित, महिन्यातून एकदा आठवलं प्यायचं तर पिते, नाही तर नाही पित. पण मी आता सध्या एवढं फॉलो करते की संध्याकाळी लवकर जेवायचं, आणि 15-16 तासाचा गॅप असेल तर तुम्ही वजन कमी करू शकता. आणि सतत त्या पोटाला पण आराम पाहिजे. जे जे मशीन चालू आहेत आपल्या आतमध्ये, त्यांना पण थोडी आरामाची गरज असते. थोडा आठवड्यातून एक उपवास केला ना तुम्ही, तर तुमच्या शरीराला चांगला आराम भेटला. हे मी ट्राय केलेलं आहे स्वतः, त्यांनी खरंच फरक पडतो. वजन कमी होतं, एनर्जी राहते, तुम्ही जास्त चालू शकतात. आणि माझी सवय अशी झाली की मी जाडी झाली ना, मला चालले ना तर एक माळ जरी चढले ना, मला धाप लागायची. खरं सांगते, मला इतकी धाप लागायची ना चालल्यानंतर. तर मी आता जेव्हा बारी झालेली ना, मस्त चालत होते. मस्त मी आरामशीर, मी 5-6 किलोमीटर आरामशीर चालत होते, फक्त बिना धाप लागता आरामशीर चालत होते. आता माझं परत वजन वाढलंय, परत मी जाड झाले. आता घरात आणि ऑफिसमध्ये पण असं होतंय की दिवसभर बसून, मॅनेजर हरामी होता माझा, तो लय असं मायक्रो मॅनेजमेंट करतो. म्हणजे असं कंटिन्यू एका सीटवर बसून राहणं, जास्त चालणं नाही, फिरणं नाही, त्याच्यामुळे वजन पटकन वाढलं. आणि त्या टेन्शनने सुद्धा वजन वाढतं, हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, त्याच्यामुळे पटकन वजन वाढतं. आता सध्या एवढं वजन वाढलंय की कमी करता करता ना नाकी 9 येणार आहे माझ्या, मला माहिती आहे. पण ठीक आहे, मी ट्राय करेन, 100% ट्राय करेन मी. करते, जमणार, होणार बाहेरचे म्हणजे. एवढं डोकं दुखतंय, चहा टाकला मी त्यासाठी, अद्रक टाकून मस्त चहा उकळवते. मला ना एक गोष्ट नाही समजत आहे, इंस्टाग्रामवर ना माझ्या रीलला ना 4-5 महिन्यापूर्वी 1 मिलियन, 100K, 1 लाख, 10 लाख, 20 लाख असे व्ह्यूज गेलेले आहेत. पण त्याच्यानंतर आतापर्यंत माझ्या इन्स्टाच्या पेजवर व्ह्यूज जात नाही. मला समजतच नाही का असं झालंय. आणि काय काय लोकांचं असं असतं की एखादी व्हिडिओ टाकतात, फेमस होतात, मग त्याला ब्रँडचे कोलॅबरेशन, हे ते 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 काय काय भेटायला लागतं. आणि मी एवढी मेहनत करते तरी पण माझ्यासोबत असं का होतं मला समजत नाही. म्हणजे मिलियन मिलियन व्ह्यू गेल्यानंतर सुद्धा स्ट्रगल आहे, तरी पण ब्रँड माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. जाऊ दे, काय चहा पिते, मस्त आल्याचा चहा पिते.